नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज आपण एका नवीन प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आणि हा प्रश्न आपण ट्रिक वापरून कसा सोडवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आजचा प्रश्न असा आहे, एका स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये 10 व्यक्तींनी प्रत्येकाशी एक-एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? असा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आता आपण सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला याचं सूत्र सांगणार आहे. तर पहा, इथे मी सूत्र लिहून घेत आहे. इथे आपण सूत्र लिहून घेणार आहोत. याचं सूत्र काय आहे? तर पहा, हस्तांदोलन संख्या. आपल्याला काय काढायचं आहे? एकूण किती हस्तांदोलन झाली ते काढायचं आहे. त्यामुळे इथे आपण दिलेलं आहे हस्तांदोलन संख्या बरोबर n कंसात n वजा 1 भागिले 2. आता या ठिकाणी n म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी n म्हणजे किती व्यक्तींनी प्रत्येकाशी एक-एकदा हस्तांदोलन केलं आहे? तर 10 व्यक्तींनी. या ठिकाणी n बरोबर 10. आता आपल्याला इथे सूत्र तयार आहे आपलं. आता आपण हे गणित सोडवणार आहोत. n 10 आहे म्हणजे 10 कंसात 10 वजा 1 भागिले 2. त्यानंतर इथे आपण लिहिणार आहोत. आता पहा, 10 वजा 1 म्हणजे 9 राहिले, म्हणून खाली 10 गुणिले 9 भागिले 2. आता या ठिकाणी 10 ला 2 ने निश्चित असा भाग जात आहे, तर आपण देणार आहोत बे बे आणि बे पंची 10. आता इथे खाली काय राहिलेलं आहे? आपण इकडे गणित पूर्ण करूया ते रेष मारून. तर पहा, 5 गुणिले 9. तर विद्यार्थ्यांनो, हा गुणाकार किती आला? तर हा गुणाकार 9 5 45. म्हणजेच या ठिकाणी एकूण हस्तांदोलन किती झालेली आहेत? तर 45 झालेली आहेत. तुम्हाला इथे जितक्या म्हणजे व्यक्ती दिलेल्या असतील ती व्यक्ती n मानायची आणि ह्या सूत्रामध्ये आपण वापर करून n ची किंमत टाकून या ठिकाणी हे गणित सोडवलेलं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गणितासाठी आणि एका नवीन ट्रिकसह. पुन्हा भेटूया. धन्यवाद.